स्क्रीन प्रेझेंट करतो. स्क्रीन दिसते? हा सर, दिसते. हो सर. हो. काल आपण बघत होतो, आता राहिले आपले शेवटचे 2 दिवस, आज आणि उद्या. तर यामध्ये महत्वाचा जो काही पार्ट आहे तो आपण कव्हर करायचा प्रयत्न करू. काल आपण बघत होतो मार्केटिंग रिसर्च आणि इन्फॉर्मेशन सिस्टम. मार्केटिंग रिसर्च म्हणजे काय किंवा त्याचं महत्व काय. आपण अमूलची केस स्टडी बघितली किंवा सक्सेस स्टोरी ज्याला आपण म्हणतो, ते कशामुळे शक्य झालं, त्यांनी काय काय गोष्टी केल्या, त्याच्यामध्ये सर्वे केले, ग्रुप डिस्कशन केले, सोशल मीडियाद्वारे त्यांनी लोकांची मतं जाणून घेतली. असे वेगवेगळे ऍक्टिव्हिटी केल्यामुळं त्यांना त्यांचे प्रोडक्ट डेव्हलप करता आले किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करता आले. आपण मार्केटिंग रिसर्चच्या डेफिनेशन्स बघितल्या. मग मार्केटिंग रिसर्च करण्याचे स्टेप्स काय काय आहेत. पहिली स्टेप काय, आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय नाही, म्हणजे आपलं प्रोडक्ट खराब आहे का, त्याची किंमत जास्त आहे का, लोकांना अजून त्याच्यात काय अपेक्षा आहेत का, कशामुळे आपलं प्रोडक्ट विकलं जात नाही, लोकांना का आवडत नाही. समजा मी कोऑपरेटिव्ह बँकेत आहे, आपली सेवा लोकांना का आवडत नाही, ग्राहक आपल्याकडे का येत नाहीत, त्यांना आणखी काही सेवा अपेक्षित आहेत का, जसं की एटीएम आहे, नेट बँकिंग आहे, घरपोच सेवा आहे, अशा काही सेवा अपेक्षित आहेत का. याचं म्हणजे प्रॉब्लेम काय, ही फर्स्ट स्टेप आहे की आयडेंटिफाय करणं, प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं. त्याच्यानंतर एक रिसर्च प्लॅन बनवा, डेव्हलप अ रिसर्च प्लॅन. म्हणजे प्रॉब्लेमला त्याला टॅकल करण्यासाठी आपल्याला काय काय नियोजन करायला लागेल. म्हणजे सर्वे करायला लागतील का, किंवा कुठं कोणत्या कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन ग्रुप डिस्कशन, क्वेश्चनर भरून घेणे, किंवा एक जनरल एक प्लॅन डिझाईन करणे किंवा रिसर्च प्लॅन डेव्हलप करणे. त्यामध्ये काय प्रायमरी रिसर्च आणि सेकंडरी. मग तिसरी स्टेप येते की कंडक्ट द रिसर्च, म्हणजे ऍक्च्युअल जाऊन तिथं कंडक्ट करणे. मग सर्वे असतील, एव्ही टेस्टिंग असेल, सोशल मीडिया पोलिंग असेल. काल तुम्हाला कवडे सरांनी एक पोल टाकला होता बघा ग्रुपवरती, त्याला पोल म्हणतो आपण. म्हणजे आपण आपलं त्याच्यावर मत मांडतो, जस्ट आपण होय किंवा नाही याच्यावर क्लिक करतो आणि मत मांडतो, त्याला सोशल मीडिया पोलिंग म्हणतो आपण. इंटरव्ह्यूज असतील किंवा फोकस ग्रुप डिस्कशन असेल. तर ही तिसरी स्टेप आहे की रिसर्च कंडक्ट करणं. त्याच्यानंतर काय, अनालिसिस. आता बघा, कोणताही आपण जेव्हा रिसर्च करतो तर तेव्हा डेटा कलेक्शन झाल्यानंतर त्याच्या पुढची स्टेप येते की अनालिसिस ऑफ द डेटा. म्हणजे जो काही डेटा आपल्याला हाती लागलेला आहे त्याचे अनालिसिस आपण करतो. अनालिसिसचे वेगवेगळ्या टूल्स असतात, मेथड्स असतात, आणि त्या मेथड्सनी आपण अनालिसिस करतो. अनालिसिस कशासाठी, तर आपल्याला एक जनरल त्याच्यामधून एक आउटकम निघते की बाबा असं असे हा प्रॉब्लेम आहे, किंवा हे ऍक्टिव्हिटी तुम्हाला घ्यायला लागतील, हे करेक्टिव्ह मेजर्स करायला लागतील. तर त्यासाठी अनालिसिस आणि रिपोर्ट फाइंडिंग्स. त्याच्यामध्ये काय कोणते कोणते टाइप्स आहेत अनालिसिसचे. डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स आहे, डायग्नोस्टिक अनालिसिस आहे, प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स आहे, आणि प्रिस्क्रिप्टिव्ह. तर हे 4 टाइप आपण बघितले. त्याच्यानंतर मेन पार्ट येतो तो टेक ऍक्शन. मग त्याच्यावरती ऍक्शन घेणं. आपलं प्रोडक्ट कसं डेव्हलप करता येईल, कशा त्याच्यामध्ये सुधारणा करता येतील, त्याचं लेबलिंग कसं चेंज करता येईल, ग्राहकांना कसं अट्रॅक्ट करता येईल, ह्या सर्व ऍक्शन मध्ये येतात. आता प्रॉब्लेम्स पण आहेत मार्केटिंग रिसर्च, ते पण आपण बघितले की काय प्रॉब्लेम्स आहेत ऍक्च्युअली फील्डवर. आपण बऱ्याच वेळेस बघतो की पॉलिसी मेकर्स जे असतात दिल्लीमध्ये बसून पॉलिसी, एसीच्या रूम मध्ये बसून पॉलिसी बनवतात, परंतु फील्ड लेवलचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना म्हणजे समजत नाहीत किंवा समजायचे नसतात. परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की एखादी पॉलिसी बनवली जाते आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन नीट होत नाही. तर त्याची कारणं काय असतात, तर फील्ड लेवलचे प्रॉब्लेम्स. तर फील्ड लेवलचे काय काय प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम्स बघितले. पुअरली डिफाईन्ड रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आहे ना, म्हणजे आपले जे रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आहेत ते एक वेल डिफाईन्ड नसतात किंवा त्याच्यात क्लॅरिटी नसते. इनॲड्युकेट सॅम्पल साईज अँड सिलेक्शन. जसं मी काल सांगितलं की एखादी कंपनी जर पूर्ण देशामध्ये तिचा विस्तार असेल आणि फक्त आपण महाराष्ट्रामधले जर सॅम्पल साईज आपण सिलेक्ट केला किंवा डेटा फक्त महाराष्ट्रामधला गोळा केला तर त्याच्यावरून पूर्ण देशाचा अंदाज लागू शकतो का, तर नाही. इनॲड्युकेट सॅम्पल साईज अँड सिलेक्शन, पूर्ण देशाचं त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व. कोणी माईक सुरू केलेला आहे का? तिसरा आहे डेटा कलेक्शन अँड चॅलेंजेस. म्हणजे ऍक्च्युअली फील्डवर जाऊन आपण जो डेटा कलेक्शन करतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप काय ग्राउंड लेवलला अडचणी येतात.
आता जसं की आपण ट्रेनिंग नीड अनालिसिस करतो, TNA करतो. आता आम्ही गेल्या वर्षी TNA केला डेअरीसाठी, डेअरी कोऑपरेटिव्हसाठी. तर आम्ही बऱ्याच वेळेस बघायचो की आम्ही दूध सहकारी संस्थांमध्ये गेलो तर तिथं मेंबर यायचेच नाही, किंवा जरी आम्ही 1 दिवस आधी 2 दिवस आधी त्यांना नोटीस पाठवली किंवा तिथं कार्यक्रम आहे असं या म्हटलं तरी मेंबर्स अनुत्सुक असायचे. म्हणजे याच्यावरून फील्ड लेवलला असे काही प्रॉब्लेम्स येतात की आपली सगळी तयारी असून सुद्धा ते कार्यक्रम होऊ शकले नाही. डेटा कलेक्शन चॅलेंजेस आहेत, बायस अनरिप्रेझेंटेटिव्ह डेटा आहे, इनसफिशियंट डेटा अनालिसिस आहे, टाइम अँड कॉस्ट कन्स्ट्रेंट. म्हणजे टाइम लागतो, टाइम कंझ्युमिंग आहे प्रोसेस. मार्केटिंग रिसर्च ही काही 1-2 दिवसात होणारी प्रोसेस आहे का, तर नाही. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या टूल्स मधून ही प्रोसेस केली जाते. फील्डला जायला लागतं, सगळं सर्वे आहेत, ऑनलाईन सोशल मीडिया मार्फत जे काय पोलिंग घेतो ते आहे. म्हणजे हे टाइम कंझ्युमिंग आणि कॉस्टली ही प्रोसेस आहे. इथिकल कन्सिडरेशन. त्याच्यानंतर आपण एक महत्वाचा पाठ बघितलं होतं की मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम. म्हणजे हे असं एक फ्रेमवर्क आहे किंवा एक सेट ऑफ प्रोसिजर ज्याला आपण म्हणतो, ते कशासाठी डेव्हलप केलेलं आहे, तर कलेक्ट, अनालाइज, स्टोअर अँड डिस्ट्रीब्यूट इन्फॉर्मेशन. म्हणजे डेटा कलेक्ट करणं, त्याचं अनालिसिस करणं, ते डेटावर काम करणं आणि ते त्याच्यामधून आउटपुट निर्माण करणं. मग कंपोनंट्स काय काय होते त्याचे, इंटरनल डेटा, एक्सटर्नल डेटा, मार्केटिंग रिसर्च, डेटा अनालिसिस, इन्फॉर्मेशन डिस्ट्रीब्युशन. आता आपण पुढच्या टप्प्याकडे येऊया की बेनिफिट्स ऑफ मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम. आता याचे फायदे काय? आपण जसं बघितलं की मार्केटिंग इन्फॉर्मेशन, MIS ज्याला आपण म्हणतो, ते कशासाठी डेव्हलप केलेलं आहे की ते डेटा कलेक्शन असेल, त्याचं अनालिसिस आणि त्या इन्फॉर्मेशनचं डिस्ट्रीब्युशन. इम्प्रूव्ह डिसिजन मेकिंग. आता बघा, वेल इम्प्लिमेंटेड MIS प्रोव्हाइड्स ॲक्युरेट अँड टाइमली इन्फॉर्मेशन. म्हणजे ते एक सॉफ्टवेअर आपण त्याला म्हणू शकतो, किंवा त्याच्यामध्ये सगळ्याच घडामोडी घडल्या जातात. म्हणजे डेटाचं अनालिसिस पण केलं जातं, कलेक्शन पण केलं जातं, त्याच्यावरून अनालिसिस केल्यानंतर काय एक आउटपुट दिलं जातं. म्हणजे हे वेल इम्प्लिमेंटेड MIS प्रोव्हाइड ॲक्युरेटली अँड टाइमली इन्फॉर्मेशन. एनेबलिंग मार्केटिंग मॅनेजर्स टू मेक इन्फॉर्मेशन डिसिजन. म्हणजे काय, जे काय मार्केटिंग मॅनेजर्स आहेत किंवा एक मॅनेजमेंट टीम आहे, त्यांना इन्फॉर्मेशन किंवा एक डिसिजन घेण्यासाठी हे मदत करतं MIS जे काय टूल आहे. एनहान्स स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. बाय प्रोव्हाइडिंग कॉम्प्रिहेन्सिव्ह मार्केट डेटा अँड इन्साइट्स एंड MIS फॅसिलिटेट स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. म्हणजे आता जसं आपण AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, आपण एखादा त्याला कमांड दिली किंवा राईट अ लेटर टू द डायरेक्टर रिगार्डिंग लिव्ह ऍप्लिकेशन किंवा असं काही पण, समजा एखादा आपलं त्याला काहीतरी कमांड दे की तुम्ही चॅट जीपीटी वरती बघू शकता, ते सगळं आपल्याला पूर्ण निबंध लिहून देतं, लेटर लिहून देतं, नोट लिहून देतं, जे काय आपण कमांड देईल त्याच्यावरती काम करून देतं. तसं या MIS मध्ये सुद्धा आपण डेटा जर फीड केला तर त्याच्यामध्ये सगळं ते आपल्याला करून देतं, किंवा प्लॅनिंग सुद्धा ते करून देतं. कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजेस. ऍक्सेस टू टाइमली अँड रिलेव्हंट इन्फॉर्मेशन गिव्स ऑर्गनायझेशन कॉम्पिटेटिव्ह एज. म्हणजे काय की एक टाइम बाउंड ज्याला आपण म्हणतो, ती इन्फॉर्मेशन आपल्याला मिळून जाते. कॉस्ट एफिशियन्सी. म्हणजे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम अलाउज ऑर्गनायझेशन टू ऑप्टिमाइज देअर मार्केटिंग एफर्ट्स अँड अलोकेट रिसोर्स इफेक्टिव्हली. त्यांच्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत ते योग्य पद्धतीने त्याचा वापर याच्यामध्ये करून घेतला जाऊ शकतो. इम्प्रूव्ड कस्टमर सॅटिस्फॅक्शन. बघा, म्हणजे त्याच्यामधून एक कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन सुद्धा होतं या MIS टूल वापरल्याने. टाइमली त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या जे काय मागणी आहे ते पुरवल्या जाते, त्याच्यावर ऍक्शन घेतली जाते आणि त्याच्यामुळं कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन होऊन जातं. आता भाई इफको, इथं परत एक केस स्टडी, आपण जशी अमूलची केस स्टडी बघितली तशी अजून एक दुसरी केस स्टडी, एनहान्सिंग मार्केट पेनिट्रेशन स्ट्रॅटेजीज फॉर इफकोज ऍग्रिकल्चर फर्टिलायझर. आता इफको काय, तर इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन. म्हणजे हे काय कशासाठी काम करते, तर हे देशभरामध्ये खत पुरवठा करण्याचं एक जगातली सगळ्यात मोठी सहकारी संस्था म्हणून सुद्धा इफकोला बघितलं जातं. म्हणजे बघा, आज इफकोचे प्रोडक्ट प्रत्येक खेडेगावामध्ये सुद्धा आज मिळतात. इफकोची खतं असतात, इफकोचे टॉनिक आहेत, म्हणजे ज्याला आपण ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत, असे वेगवेगळे प्रोडक्ट इफको तयार करतात आणि विकतात. आणि विशेष करून हे इफको जे आहे ते कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे सहकारी संस्था आहे. इट इज अ लिडिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी इन इंडिया स्पेशलाइज इन प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ऍग्रिकल्चर फर्टिलायझर्स. म्हणजे शेतीसाठी लागणारी जी काही खतं आहेत ते त्याचं प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनचं काम इफको करते. इफको हॅज एस्टॅब्लिश अ सिग्निफिकंट प्रेझेन्स इन द मार्केट. म्हणजे बघा, आज इफकोचं इतकं नाव आहे मोठ्या प्रमाणात
आणि त्याच्याकडे एक ब्रँड म्हणून बघितलं जातं, म्हणजे कधी ग्राहकाची इफकोच्या मार्फत फसवणूक होत नाही. तुम्ही सागरिका वगैरे तुम्ही नावं ऐकली असतील प्रोडक्टची, अतिशय फेमस फेमस असे प्रोडक्ट्स आहेत सागरिका. आता तुम्ही गेल्या वर्षी सुद्धा एक नाव ऐकलं असेल की नॅनो युरिया किंवा नॅनो डीएपी, म्हणजे एक गोणी जी आहे 45 किलोची, त्याला आणण्यासाठी त्याचं खर्च वाढतो है ना, म्हणजे त्याचे हँडलिंग अवघड असतं, ते शेतापर्यंत नेणं, त्याच्यातून खत शेतामध्ये स्प्रेड करणं. तर हे सर्व याला रिप्लेसमेंट करू म्हणून काय केलं इफकोनं की एक अर्ध्या लिटरच्या बॉटलमध्ये, म्हणजे 500 ml बॉटलमध्ये तेवढाच कंटेंट, म्हणजे 0.4% आपण स्प्रे इफकोचं लिक्विड फॉर्म मध्ये त्यांनी म्हणजे 45 किलोची गोणी न आणता आपण अर्धा लिटरची बॉटल सुद्धा आजकाल इफकोची खरेदी करू शकतो. तेवढाच कंटेंट याच्यामध्ये मिळतो. म्हणजे 45 किलोच्या गोणीमध्ये जेवढा युरिया आहे 46%, तेवढाच नायट्रोजन आपल्याला या इफकोच्या अर्ध्या लिटरच्या बॉटलमध्ये मिळतं. म्हणजे किती इनोव्हेटिव्ह त्यांनी विचार करून ते डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जास्त खर्च लागू नये. जर समजा 10 गोण्या युरिया खरेदी करायचा आहे, मग त्याच्यासाठी गाडी करा, तो खर्च आला शेतकऱ्यांना. तर हे कमी करण्यासाठी त्यांनी अर्ध्या लिटरच्या पॉकेट फॉर्म मध्ये त्यांनी, बॉटल फॉर्म मध्ये त्यांनी लिक्विड सोल्युशन आपल्याला दिलेलं आहे नायट्रोजनचं, युरियाचं. तसंच त्यांनी डीएपीचं सुद्धा गेल्या वर्षी लॉन्च केलेलं आहे, नॅनो डीएपी ज्याला आपण म्हणतो. आता हे नॅनो डीएपी, त्याच्यानंतर पुढचं एक टेक्नॉलॉजी येते मायक्रो डीएपी, मायक्रो युरिया, म्हणजे अतिशय सूक्ष्म कण आपण पाण्याद्वारे फवारणी करू शकतो, जेणेकरून शेतीमध्ये त्याचा चांगला वापर करता येईल, त्याची इफिशियन्सी वाढते. आता बघतो आपण युरिया जर आपण शेतामध्ये टाकला तर युरिया लगेच थोड्या वेळाने त्याचं लिक्विड होऊन जातं किंवा त्याला पाणी सुटतं. मग ते लिचिंग असेल, वॉलाटायझेशन असेल, त्याच्या मार्फत युरियामधलं नायट्रोजन हवेत उडून जातं आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना जास्त होत नाही. तर या सर्वांना सोल्युशन म्हणून इफकोनं हे प्रोडक्ट्स आणले. तर इफको सांगण्याचा उद्देश काय, तर इफको एक जगातली सर्वात मोठी कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन आहे. तर आता बघा, यांना सुद्धा काही प्रॉब्लेम आलेच असणार, म्हणजे कंपनी किती मोठी असली तरी काहीतरी प्रॉब्लेम येतच असतात. प्रॉब्लेम स्टेटमेंट काय, द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मार्केटिंग रिसर्च स्टडी बाय इफको इज टू आयडेंटिफाय ऑपॉर्च्युनिटी अँड डेव्हलप इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी टू एनहान्स मार्केट पेनिट्रेशन इंटू ऍग्रीकल्चर फर्टिलायझर. आजकाल आपण बघतो जुवारी आहे किंवा बायर आहे, अशी वेगवेगळ्या कंपन्या, हजारो कंपन्या ऍग्रीकल्चर फर्टिलायझर्स निर्माण करण्या, म्हणजे प्रोडक्शन करणाऱ्या हजारो कंपन्या. त्याच्यामध्ये आपलं जर नाव टिकवून ठेवायचं असेल किंवा ब्रँड जर टिकवून ठेवायचं असेल तर मार्केट रिसर्च करणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी काय केलं मग, द रिसर्च एम्स टू अनकवर की इन्साइट्स अबाउट कस्टमर प्रेफरन्सेस, मार्केट डायनामिक्स. आजकाल कस्टमरचे प्रेफरन्सेस काय आहे ना, 2 पैसे जास्त गेले तरी चालतील, पण आजकाल लोक क्वालिटीला प्राधान्य देत आहेत. म्हणजे क्वालिटी खतं असतील, क्वालिटी टॉनिक्स असतील, औषधं असतील, पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स. ग्राहकांचे प्रेफरन्सेस काय, मार्केट डायनामिक्स काय आहे, किंवा कॉम्पिटेटिव्ह लँडस्केप, बाजारामध्ये किती कॉम्पिटिशन आहे, हे या सर्व या गोष्टीसाठी त्यांनी मार्केट रिसर्च केलं. आता रिसर्च ऑब्जेक्टिव्ह काय होते, टू अंडरस्टँड कस्टमर परसेप्शन अँड प्रेफरन्सेस रिगार्डिंग ऍग्रीकल्चर फर्टिलायझर. सध्या कोणत्या खताला डिमांड आहे, जसं मी म्हटलं नॅनो युरिया, नॅनो डीएपी, अशा विद्राव्य खतं ज्याला आपण म्हणतो पाण्यात विरघळणारी, त्या खतांना प्राधान्य. आयडेंटिफाय द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग फार्मर फर्टिलायझर पर्चेसिंग डिसिजन. पर्चेसिंग डिसिजन काय, म्हणजे शेतकरी काय करतो, 10 गोण्या युरिया खरेदी करण्याऐवजी मी 10 बॉटल, अर्ध्या लिटरच्या 10 बॉटल म्हणजे एका पिशवीत घालून सुद्धा नेता येईल मला, म्हणजे हँडलिंग त्याचं सोपं होईल, त्याचा याचा खर्च, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च जो आहे तो वाचेल. हे कस्टमर याचा विचार करतो. Assess the effectiveness of इफकोज करंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी अँड ब्रँडिंग इनिशिएटिव्ह. इफकोचे जे काय करंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपल्या सर्वांना कदाचित माहित नसेल, परंतु कोरोनाच्या काळामध्ये 2020-21च्या दरम्यान इफकोनं 400 रुपयामध्ये, 250 रुपयामध्ये जवळपास 1,500चं त्यांचं जे किट आहे ते शेतकऱ्यांना वाटले. म्हणजे बघा, म्हणजे एक मार्केटिंगची स्ट्रॅटेजी आपण याला म्हणू शकतो. हे फक्त त्यांनी कोरोनाच्या काळातच केलं. म्हणजे 250 रुपयामध्ये शेतकऱ्यांना 4, त्यामध्ये 2 खतं, 2 विद्राव्य खतं, एक टॉनिक, सागरिका नावाचं एक टॉनिक आहे, आणि एक बायो फर्टिलायझर, अशा 4 कंपोनंट्सचं त्यांनी एक किट तयार केलं. आणि जवळपास त्याची किंमत 1,500 होती, ती 250 रुपयाला, म्हणजे डिस्काउंटच्या स्वरूपात त्यांनी ते वाटून टाकलं शेतकऱ्यांना, जेणेकरून त्यांचा बिझनेस कोरोनाच्या काळात सुद्धा थांबला नाही, सांगण्याचा उद्देश. तर
हे जे स्ट्रॅटेजी आहे, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, ही सुद्धा इफकोने डेव्हलप केली. अनालाइज द मार्केट ट्रेंड्स काय आहेत सध्या, इन्क्लुडिंग डिमांड फॉर स्पेसिफिक फर्टिलायझर टाइप्स अँड फॉर्म्युलेशन. फॉर्म्युलेशन म्हणजे मी तेच सांगतो की लिक्विड फॉर्म मध्ये जे त्यांनी डेव्हलप केलं त्याला आपण फॉर्म्युलेशन म्हणतो. Evaluate the competitive landscape and identify areas of differentiation and competitive advantage. Determine potential expansion opportunity in untapped, undeserved market. म्हणजे जिथं इफ्को अजून पोहोचलेलं नाही तिथं त्यांचं मार्केट निर्माण करणं हा एक त्याच्यामधला एक ऑब्जेक्टिव्ह होता. रिकमेंड स्ट्रॅटेजी टू एनहान्स मार्केट पेनिट्रेशन. आणि या रिसर्चचा उद्देश काय होता की एक स्ट्रॅटेजी निर्माण करणं किंवा रिकमेंड करणं जेणेकरून बिझनेस इफ्कोचा वाढेल. आणि त्यांनी रिसर्च मेथॉडॉलॉजी काय वापरली की प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्स, जसं आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं सेम तसंच की त्याचे मेथड्स काय, कंडक्टेड ऑनलाईन अँड ऑफलाईन सर्व्हिस टू गॅदर फीडबॅक फ्रॉम फार्मर्स रिगार्डिंग देअर फर्टिलायझर युजेस पॅटर्न्स. म्हणजे बघा त्यांनी ऑनलाईन ऑफलाईन या माध्यमातून सर्व्हे केले, ग्राहकांना आपलं खत आवडतंय का किंवा आपलं जे काही ब्रँड आहे त्याला प्रेफरन्स देत आहेत का, तर या गोष्टींचा त्यांनी सर्व्हे केला. आणि सेकंडरी सोर्स मध्ये काय केलं की मार्केट अनालिसिस, कलेक्टेड अनालाइज इंडस्ट्री रिपोर्ट्स, मार्केट स्टडी, स्टॅटिस्टिकल डेटा. आता स्टॅटिस्टिकल डेटा म्हणजे काय की आपलं 10 वर्षात आपल्या खताला डिमांड वाढत चालली आहे का कमी होतीये. कधी कधी असंही होतं की पहिल्या वर्षी डिमांड वाढली, दुसऱ्या वर्षी अचानक कमी झाली, 2-3 वर्ष कमी होती, परत तिसऱ्या चौथ्या वर्षी वाढली, असंही होऊ शकतं. म्हणजे हे मार्केट अनालिसिस सुद्धा इतकोणी केलं. म्हणजे जे काही रिपोर्ट्स आहेत, अॅन्युअल रिपोर्ट्स, मार्केट स्टडीज, वेगवेगळे आर्टिकल्स, त्या डेटावरून त्यांनी अनालिसिस केलं. त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस, कंडक्टेड कॉम्प्रिहेन्सिव्ह अनालिसिस ऑफ कॉम्पिटिटर्स प्रोडक्ट. म्हणजे जे काही बाजारातली जे काही कॉम्पिटिशन आहे, म्हणजे कंपन्या ज्या आहेत त्यांचे प्रोडक्ट्स कसे चांगले आहेत, त्यांची प्राइसिंग काय आहे, त्यांचे डिस्ट्रीब्युशन चॅनल्स कसे आहेत, है ना, ते काय मार्केटिंग टॅक्टिक्स वापरतात, म्हणजे असे काय आयडिया ते वापरतात जेणेकरून ग्राहक त्यांच्याकडे अट्रॅक्ट. या सर्वांचा त्यांनी अभ्यास केला. इंटरनल डेटा अनालिसिस आणि कस्टमरचा फीडबॅक, हिस्टॉरिकल मार्केटिंग कॅम्पेन्स, सेल्स डेटा याचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला. आणि त्याच्यावर ऍक्शन काय घेतली, म्हणजे रिपोर्ट अँड रिकमेंडेशन त्याच्यावरती काम केलं. आणि ऍक्शन काय घेतली तर by conducting a robust marketing research study, IFCO aims to gain valuable insight into fertilizer market, consumer preferences and competitive landscape. त्या पद्धतीने त्यांची प्रोडक्ट त्यांनी डेव्हलप केली. आज इफ्को भारतातच नाही तर जगात इफ्कोचं नाव घेतलं जातं. इफ्को एक्सपोर्ट सुद्धा करतं त्यांचे प्रोडक्ट्स. तर ही एक सक्सेस स्टोरी म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. तर हा एक छोटासा आपला टॉपिक होता, परंतु अत्यंत महत्वाचा असा हा टॉपिक आहे, मार्केटिंग रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सिस्टम. तर आपण आता पुढचा एक अतिशय महत्वाचा आपला टॉपिक आहे प्रोडक्ट मॅनेजमेंट. हे आता आपण बघितलं की मार्केटिंग रिसर्च कसा केला जातो, म्हणजे आपण काय काय बघितलं की मार्केटिंग मॅनेजमेंट बघितलं, त्याच्यानंतर मार्केट सेगमेंटेशन बघितलं, त्याच्यानंतर मार्केटिंग रिसर्च अँड प्लॅनिंग बघितलं. आता त्याच्यामध्ये प्रोडक्ट मॅनेजमेंट. आता मार्केटिंग रिसर्च केला आपण, आपल्याला सगळे त्याच्यातले आउटपुट मिळाले किंवा हे या गोष्टी आपल्या प्रोडक्टमध्ये चेंज करणं गरजेचं आहे किंवा याचं इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय पार्ट येतो मग की प्रोडक्टचं आपलं मॅनेजमेंट किंवा आपलं प्रोडक्ट त्या पद्धतीनं डेव्हलप करणं, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करणं. बघा, इन दिस इरा ऑफ कॉम्पिटिशन कंपनीज हॅव बिकम मल्टी प्रोडक्ट. म्हणजे बघा, आज बजाज कंपनीचं जर आपण उदाहरण घेतलं तर बजाजचे हजारो प्रोडक्ट आपल्याला फ्लिपकार्टवरती दिसतात. बजाजची इस्त्री आहे, बजाजचा टीव्ही आहे, एलईडी आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, अशा हजारो प्रोडक्ट आज बजाज प्रोडक्शन करतात, हजारो प्रोडक्ट्स. म्हणजे काय, दे प्रोड्यूस अ वाईड व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स. आज एकच कंपनी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट्स बनवते. The chief of this product management organization is called chief products manager. म्हणजे बघा, एक चीफ प्रोडक्ट मॅनेजर असतो प्रत्येक कंपनी. त्याला कोण असिस्ट करतं तर सेव्हरल ग्रुप प्रोडक्ट मॅनेजर. आता एक टीम असते वेगवेगळी, म्हणजे प्रोडक्शन टीम आपण ऐकतो बघा वेगवेगळ्या कंपनीमध्ये, मॅनेजमेंट टीम, प्रोडक्शन टीम, सेल्स टीम, असे वेगवेगळ्या टीम्स असतात. आणि त्यांचे जे प्रोडक्ट मॅनेजर असतात ते कुणाला असिस्ट करतात तर चीफ प्रोडक्ट मॅनेजरला. आणि हे जे ग्रुप प्रोडक्ट मॅनेजर यांना कोण असिस्ट करतो, प्रोडक्ट मॅनेजर. एक टीम वर्क याच्यामध्ये केलं जातं. आता हे ग्रुप प्रोडक्ट मॅनेजर कोणत्या डिपार्टमेंटचे असतात, फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे बघा, विक्स पेन बाम. पेन बामचा एक वेगळा प्रोडक्ट मॅनेजर आहे.
कफ सिरपचा एक वेगळा प्रोडक्ट मॅनेजर आहे. म्हणजे हे आपण फार्मास्युटिकल कंपन्याचं एक्झाम्पल बघू. म्हणजे एखादी कंपनी समजा सिप्लाच्या आपण गोळ्या वगैरे खातो बघा, मग त्याचे पॅरासिटामॉल खातो है ना, वेगवेगळ्या टॅबलेट्स आपण घेतो आजारी पडल्यावर. मग ते सिप्ला एकच फक्त पॅरासिटामॉलच बनवते का, तर नाही, कफ सिरप बनवते, बाम बनवते, असे वेगवेगळे प्रोडक्ट्स ती कंपनी बनवत असते. तर त्या प्रत्येक जो काही कॉम्पोनंट आहे किंवा जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यासाठी एक प्रोडक्ट मॅनेजर असतो सेपरेट. आता हे प्रोडक्ट मॅनेजमेंट कशासाठी महत्वाचं आहे, त्यांचे शिअर नंबर ऑफ प्रोडक्ट हँडल आर व्हेरी लार्ज. म्हणजे बघा, एखादी कंपनी व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्सचं प्रोडक्शन करत असेल तर तेव्हा प्रोडक्ट मॅनेजमेंट हे खूप अतिशय महत्वाचं असतं. इन सच अ सिच्युएशन फंक्शनल ऑर्गनायझेशन अलोन कॅनॉट हँडल ऑल द प्रोडक्ट्स. फक्त म्हणजे जी काय कंपनीची मॅनेजमेंट टीम आहे ती एकटी हँडल करू शकते का एवढे प्रोडक्ट्स, तर नाही. त्यांच्या टीम्स पडायला किंवा एक वेगवेगळे त्यांचे प्रोडक्ट मॅनेजर त्यांना निर्माण करावे लागतात. द प्रोडक्ट्स आर क्वाईट डिफरंट फ्रॉम वन अनदर. म्हणजे बघा, प्रोडक्ट्स मध्ये व्हरायटी असतात. दे आर हेट्रोजिनस मेडिसिन्स अँड सॅनिटरी नॅपकिन्स. म्हणजे एक्झाम्पल दिलेलं आहे की त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेस फार्मास्युटिकलच्या कंपन्या ते सॅनिटरी नॅपकिन्स बनवतात, मेडिसिन्स बनवतात, बाम्स बनवतात, किंवा खाण्याचे सुद्धा पदार्थ, आयुर्वेदिक औषधं बनवतात. असे बरेचसे प्रोडक्ट एखादी कंपनी बनवत असते. In 1927, P&G was the first company to introduce product management organization to tide over the marketing difficulties in promoting companies. म्हणजे बघा, ही जी P&G कंपनी जी होती, त्यांच्या कंपनीचं साबण विकण्यासाठी किंवा त्यांचं प्रोडक्ट विकण्यासाठी त्यांना मार्केटिंग मध्ये डिफिकल्टीज येत होत्या. तर तेव्हा त्यांनी हा कंपोनंट त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला की मार्केटिंग आपल्याला प्रोडक्ट मॅनेजमेंट करायला लागेल. द कंपनीज इन केमिकल इंडस्ट्री, एक क्लास त्या कंपनीनं प्रोडक्ट मॅनेजमेंट इंट्रोड्यूस केलं. कंपनीज इन केमिकल इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री, कॉस्मेटिक इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री मेक यूज ऑफ दिस टाइप ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे कोणत्या कोणत्या कंपनी असं प्रोडक्ट मॅनेजमेंट करतात, तर मोठमोठ्या आपल्याला माहिती केमिकल इंडस्ट्री असतात, फूड इंडस्ट्री असतात. फूड इंडस्ट्रीचे सुद्धा वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात, जसे की अमूल समजा, किंवा अशा काही फूड इंडस्ट्री आपल्याला माहिती आहे की त्यांची एकाच कंपनीचे वेगवेगळे खाण्याचे पदार्थ असतात. कॉस्मेटिक्स आहे ना, फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे. आता समजा गोदरेजचं बरेच म्हणजे रेफ्रिजरेटर पण आहे, बऱ्याच वेळेस आपण कॉस्मेटिक मध्ये सुद्धा गोदरेज काम करतो. असं गार्नियर असेल, असं बरेचसे प्रोडक्ट आहेत की जे वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट्स तयार करतात. इन इंडिया ऑल फार्मास्युटिकल मल्टीनॅशनल लाईक ग्लॅक्सो, फायझर. आता फायझरची आपण कोरोनाची लस सुद्धा फायझरने डेव्हलप केली होती. म्हणजे तुम्ही बघू शकता असे वेगवेगळे प्रोडक्ट्स मेक यूज ऑफ प्रोडक्ट टाइप ऑर्गनायझेशन. मेनी इंडियन फार्मास्युटिकल कंपनीज बिग अँड स्मॉल हॅव अडॉप्टेड दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर. आता याच्यातून बेनिफिट काय होतं, प्रोडक्ट प्लॅनिंग आणि मार्केटिंग प्लॅनिंग. आता हे कसं केलं जातं, प्रोडक्ट प्लॅनिंग आणि मार्केटिंग प्लॅनिंग म्हणजे काय, ईच प्रोडक्ट लेवल वेदर प्रोडक्ट लाईन और ब्रँड मस्ट डेव्हलप मार्केटिंग प्लॅन फॉर अचीव. बघा, प्लॅन शिवाय काहीच नाही. म्हणजे आपल्याला जर एखादी एक्झाम द्यायची असेल तर त्याचं आपल्याला प्लॅनिंग करावं लागते. मी 4 महिने या एक्झामचा अभ्यास करेन. समजा मला एमपीएससीची एक्झाम द्यायची आहे, तर मी आदल्या दिवशी तोंड वर करून जाऊन जमेल का, तर नाही, मी निगेटिव्ह मध्ये जाईल. तर मला एक 4 महिन्याचं प्रॉपर प्लॅनिंग, मी सकाळी 6ला उठेन, 5ला उठेन, सकाळी 3 तास अभ्यास करेन, माझं शेड्यूल असं असं असेल, दिवसाचं शेड्यूल, इतका वेळ आराम करेन, परत सकाळी 6ला उठ. हे जे याला जे आपण प्लॅनिंग म्हणतो, असं प्लॅन हे मार्केटिंग मध्ये सुद्धा गरजेचं असतं. मस्ट डेव्हलप अ मार्केटिंग प्लॅन फॉर अचीव्हिंग इट्स गोल. Marketing plan is a written document that summarizes what the marketer has learned about the marketplace and indicates how the firm plans to reach its marketing objective. म्हणजे बाजाराची सध्याची कंडिशन काय हे मध्ये हे सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केलेलं असणं आवश्यक आहे. आणि त्याच्या दृष्टीने आपण काय प्रयत्न करणार आहे, आपली कंपनी काय पावलं उचलणार आहे, हे त्या प्लॅन मध्ये दिलेलं असणं गरजेचं आहे. इट कंटेन्स टॅक्टिकल गाईडलाईन्स फॉर द मार्केटिंग प्रोग्राम अँड फायनान्शियल अलोकेशन ओव्हर द प्लॅनिंग पिरियड. म्हणजे आपण जो काही प्लॅनिंग पिरियड आहे आपला, की जो काही 6 महिने, 2 महिने, 4 महिने, तर त्या पिरियड मध्ये आपण काय काय गोष्टी करणार आहे त्याच्यामध्ये, त्याचं एक टेंटेटिव्ह प्लॅन त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मार्केटिंग प्लॅन्स आर बिकमिंग मोर कस्टमर अँड कॉम्पिटिटिव्ह ओरिएंटेड. म्हणजे बघा, त्याच्यामध्ये ग्राहकाच्या काय अपेक्षा आहेत
याला अनुसरून तो मार्केटिंग प्लॅन बनवला जातो. प्लॅनिंग इज बिकमिंग अ कंटिन्युअस प्रोसेस टू रिस्पॉन्ड टू रॅपिडली चेंजिंग मार्केट कंडिशन. आता रॅपिडली चेंजिंग मार्केट कंडिशन म्हणजे काय, सेकंदाला जग बदलत आहे आजकाल. ग्राहकांच्या गरजा बदलत आहेत, ग्राहकांचे प्रेफरन्सेस बदलत आहेत. आजकाल फक्त अन्न वस्त्र निवारा याच्यावरती राहिलेलं आहे का जीवन? तर नाही. ग्राहकांचे प्रेफरन्सेस आजकाल चेंज होत आहेत. म्हणजे एक मॉडर्न जग ज्याला आपण म्हणतो, मॉडर्न इंडिया किंवा एक मॉडर्न वर्ल्ड ज्याला आपण म्हणतो, तर त्यानुसार प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. स्मॉलर बिझनेसेस मे क्रिएट शॉर्टर और लेस फॉर्मल मार्केटिंग प्लॅन्स, वेअरएज कॉर्पोरेशन्स जनरली रिक्वायर हायली स्ट्रक्चर्ड डॉक्युमेंट्स. आता वेगवेगळे मोठाले जे कॉर्पोरेशन्स असतात किंवा कॉर्पोरेट कंपन्या ज्या असतात, त्यांना त्यांचं एक मार्केटिंगचं एक प्लॅनिंग त्यांना करायला लागतं प्रॉपर. आता बघा, त्याच्यामध्ये काय काय स्टेप्स येतात. मार्केटिंग प्लॅन युजली कंटेन्स फॉलोइंग सेक्शन. त्याच्यामध्ये काय काय असणं गरजेचं आहे? एक्झिक्युटिव्ह समरी आणि टेबल ऑफ कंटेंट. एक्झिक्युटिव्ह समरी म्हणजे मार्केटचा जो तुम्ही काय रिसर्च केलेला आहे त्याची एक समरी दिली जाते. बाबा मार्केटमध्ये अशा अशा गोष्टींची कमतरता आहे, तिथं आपल्याला स्कोप आहे आपला बिझनेस वाढवण्यासाठी. समजा महाराष्ट्रामध्ये हे प्रोडक्ट खूप महाग विकले जातात, ते तर आपण स्वस्त प्रोडक्ट विकू शकतो. तर हे असं एक टेंटेटिव्ह एक किंवा एक एक्झिक्युटिव्ह समरी आपण तिथं देणं गरजेचं आहे. मार्केटिंग प्लॅन शुड ओपन विथ अ टेबल ऑफ कंटेंट अँड ब्रीफ समरी फॉर सिनियर मॅनेजमेंट फॉर द मेन गोल्स अँड रिकमेंडेशन्स. Situation analysis. This section represents relevant background data on sales, cost, the market competitors, and various forces in macro environment. हे बघा, याचा सगळा बॅकग्राऊंड म्हणजे सेल्स, कॉस्ट, मार्केट, बाजारामध्ये सध्याची काय सिच्युएशन आहे त्याचं अनालिसिस याच्यामध्ये दिलं जातं. हाऊ डू वी डिफाईन द मार्केट, हाऊ बिग इट इज, मार्केट किती मोठा आहे, आपण त्या मार्केटमध्ये कसे उतरू शकतो, हाऊ फास्ट इज इट ग्रोईंग. म्हणजे बघा, ते कसं ते मार्केट वाढत चाललेलं आहे, त्याच्यामध्ये काय काय लोकांना अपेक्षा आहे, व्हॉट आर द रिलेव्हंट ट्रेंड्स अँड क्रिटिकल इश्यूज, सध्याची काय ट्रेंड्स आहेत. फर्म्स विल यूज ऑल द इन्फॉर्मेशन टू कॅरी आउट स्वॉट अनालिसिस. आता स्वॉट अनालिसिस, स्वॉट म्हणजे काय, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. हे आपल्या काय स्ट्रेंथ्स आहेत, आपली विकनेसेस काय. समजा मला या नवीन मार्केटमध्ये उतरायचं तर आपले काय विकनेस आहे, माझ्याकडे मॅन पॉवर नाहीये, माझ्याकडे तेवढं बजेट नाहीये, ही विकनेसेस झाली. स्ट्रेंथ काय, तर माझ्याकडे माझं मार्केटिंग चॅनल चांगलं आहे, माझ्याकडे सोशल मीडिया टीम चांगली आहे. म्हणजे स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेस काय आहेत, ऑपॉर्च्युनिटी काय आहेत त्या मार्केटमध्ये उतरण्याची, हे याच्यामध्ये अनालिसिस केलं जातं. मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय, मग ते पण त्या प्लॅन मध्ये सांगायला लागतं. मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपण कशा वापरणार किंवा काय वापरणार. हे मार्केटिंग मॅनेजर डिफाईन द मिशन, मार्केटिंग अँड फायनान्शियल ऑब्जेक्टिव्ह अँड नीड्स मार्केट ऑफरिंग इज इंटेंडेड टू सॅटिस्फाय एज वेल एज इट्स कॉम्पिटेटिव्ह पोझिशनिंग. म्हणजे काय, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येणं गरजेचं. ऑल दिस रिक्वायर्स इनपुट्स फ्रॉम द एरियाज सच एज पर्चेसिंग, मॅन्युफॅक्चरिंग. पर्चेसिंग साठी पर्चेसिंग असेल, मी कच्चा माल कुठून घेईल. मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्याच्यासाठी किती खर्च येईल. सेल्स असेल, मी आपला माल कसा बाजारामध्ये उतरवायचा, सेल कसा वाढेल. फायनान्स असेल, ह्युमन रिसोर्स असेल, माझ्याकडे मॅन पॉवर आहे का, मनुष्यबळ आहे का. तर या सर्व गोष्टींचा मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये विचार केला जातो. फायनान्शियल प्रोजेक्शन्स. Financial projection includes a sale forecast and expense forecast and break even analysis. हे सर्व अनालिसिस याच्यामध्ये केले जाते. आता नंतर एक महत्वाचा, अतिशय महत्वाचा असं पार्ट आहे प्रोडक्ट लाईफ सायकल. तुम्ही हा पॉइंट मार्क करून ठेवा, याच्यावरती 100% एक मोठा क्वेश्चन येतो. तर हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे तुमच्यासाठी, प्रोडक्ट लाईफ सायकल. आता एखादं प्रोडक्ट आपण बाजारामध्ये उतरवलं तर त्याची एक लाईफ सायकल असते. माणसाचं जसं आयुष्य असतं 70, 75, 80, 90, पुन्हा अतिशय नशीबवान असेल तर सेंचुरी पार करतो, म्हणजे कधी 102, 110 असं पण होतं. परंतु आजकाल या 21व्या शतकात माणसाचं जे आयुष्य आहे ते शक्यतो 65 ते 70 याच्या दरम्यान माणूस जगतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक लाईफ सायकल असते. माणूस असेल, कोणताही जिवंत प्राणी असेल, मनुष्य असेल, एखादी वस्तू असेल. जसं आपण म्हणतो की प्लास्टिक कधीच मरू शकत नाही किंवा प्लास्टिकला फक्त जाळलं तरच ते हे नाही होत नाही, तर मग आपण किती वर्ष प्लास्टिक जर जमिनीवर टाकलं तर ते डिस्पोज होत नाही. तसं परंतु प्रत्येक सजीवाला एक प्रोडक्ट लाईफ सायकल असते, सॉरी लाईफ सायकल असते, म्हणजे एक आयुष्यमान असतं. प्रोडक्ट लाईफ सायकल काय आहे, म्हणजे ऍज द नेम सजेस्ट एव्हरी प्रोडक्ट हॅज अ लाईफ सायकल. म्हणजे आपण एखादं प्रोडक्ट बाजारामध्ये उतरवलं
This life cycle commences from the time the product is launched in the market till the time it ultimately withdrawn from the market. बघा आता बरेचसे नोकियाचे मोबाईल होते, आपल्याला आठवते ते छोटे बटनवाले मोबाईल असायचे. आजकाल आपल्याला दिसतात का ते? तर नाही, त्याचं प्रोडक्शनच बंद झालेलं आहे. पण त्याला आपण प्रोडक्ट लाईफचं ते एक चांगलं एक्झाम्पल घेऊ शकतो. ज्या दिवशीपासून ते प्रोडक्ट बाजारामध्ये आलं, मार्केटमध्ये उतरलं आणि ज्या दिवशीपासून ते प्रोडक्ट बाजारामधून काढून घेतलं गेलं, तर याच्या मधला जो पिरियड आहे म्हणजे ते प्रोडक्ट बाजारामध्ये किती दिवस चाललं, तर त्याला थोडक्यात आपण काय म्हणतो, प्रोडक्ट लाईफ सायकल. म्हणजे एक त्याचं लाईफ, एवढे एवढे वर्ष हे प्रोडक्ट चाललं, 10 वर्ष माझं प्रोडक्ट बाजारामध्ये चांगलं चाललं, तर त्याचं लाईफ सायकल काय झालं ते 10 वर्ष. ड्युरिंग दिस पिरियड इट पासेस थ्रू सेव्हरल फेजेस ऑफ विच इम्पॉर्टंट अँड नीड्स डिफरंट स्ट्रॅटेजीज. म्हणजे बघा, प्रोडक्ट बाजारामध्ये उतरवलं म्हणजे ते 10 वर्ष तसंच चांगलं चालू राहणार तर नाही. त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपण स्ट्रॅटेजीज वापरल्या, त्याचं लेबलिंग सुधारलं, त्याचे मार्केटिंग चॅनल्स बदलले, लोकांची फीडबॅक घेतली, सर्व गोष्टी आपण त्याच्यासाठी केल्या. तर या सर्व गोष्टी कशामध्ये? प्रोडक्ट लाईफ सायकल मध्ये. दिस इज व्हेरी सिमिलर टू ह्युमन बिंग हू ऑल्सो पासेस थ्रू सेव्हरल फेजेस फ्रॉम द बर्थ टू देअर डेथ. म्हणजे बघा, आपण आपलं माणसाचं सुद्धा आयुष्य असंच अडचणीच आहे. म्हणजे आपल्या लाईफ सायकल मध्ये आपण वेगवेगळ्या फेजेसला सामोरे जातो. 10वी पास झाल्यानंतर मग कोणत्या कोणत्या ब्रँचला ऍडमिशन घ्यायचं, सायन्सला घ्यायचं, कॉमर्सला घ्यायचं, आर्ट्सला घ्यायचं. आपण ऍडमिशन घेतो, समजा सायन्सला घेतलं, सायन्स 12वी पास झालो, नंतर परत टेन्शन येतं की मी मॅथमॅटिक्सला जाऊ का बायोलॉजीला जाऊ, है ना. म्हणजे पीसीबी घेऊ का पीसीएम घेऊ, म्हणजे मला इंजिनिअरिंग करायची का डॉक्टर व्हायचं किंवा का दुसऱ्या फील्डमध्ये जायचं, तिथं परत आपण अडकतो. म्हणजे असे वेगवेगळ्या स्टेजेस मधून माणूस जात असतो. परत पास झालं, समजा डिग्री पास झाली, तर परत पोस्ट ग्रॅज्युएशन करू का मग डायरेक्ट जॉबला लागू. समजा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, परत माणूस अडचण येतो की पीएचडी करू की परत जॉबला लागू. परत पीएचडी केली, मग परत माणूस अडचण येतो पोस्ट डॉक करू का जॉबला लागू. म्हणजे अशा वेगवेगळ्या फेजेस मधून माणूस जात असतो आयुष्यात. तसंच कोणतेही प्रोडक्ट जे असतं मार्केटिंग बाजारामध्ये, ते त्याची एक लाईफ सायकल असते. त्या लाईफ सायकल मध्ये ते प्रोडक्ट वेगवेगळ्या फेजेस मधून जात असतात. आता ते फेजेस कसे कसे असतात किंवा त्याचे स्टेजेस कसे कसे असतात, ते 4 स्टेजेस: इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी अँड डिक्लाइन. प्रोडक्ट लाईफ सायकलच्या पीएलसीचे 4 स्टेजेस असा जर क्वेश्चन आला एक्झाम मध्ये, तर तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. 4 स्टेजेस आहेत: इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी अँड डिक्लाइन. इंट्रोडक्शन म्हणजे काय? तर आपण प्रोडक्ट बाजारामध्ये उतरवतो. ग्रोथ म्हणजे काय? तर त्या प्रोडक्टला खूप डिमांड येते ग्राहकांकडून, त्याची ग्रोथ होते किंवा त्याचा सेल खूप वाढतो. मॅच्युरिटी म्हणजे काय? अशी एक स्टेज येते की जिथं आपलं प्रोडक्ट थांबून जातं, म्हणजे त्याची ग्रोथ वाढतही नाही आणि त्याला डिमांडही येत नाही ग्राहकांकडून. म्हणजे समजा 2023-24 मध्ये जेवढं आपलं सेल झालं तेवढाच 24-25 मध्ये पण होतो, थोडं कमी जास्त. म्हणजे ते काय मॅच्युरिटी स्टेज आहे. पुन्हा काय असतं? डिक्लाइन. म्हणजे त्या प्रोडक्टला हळूहळू किंमत कमी होत जाते. जसं आपल्या नोकियाचे मोबाईल होते बटनवाले, आज कोणी खरेदी करतं का? तर नाही. म्हणजे ते एक डिक्लाइन स्टेजला निघून गेलं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एक पीएलसी प्रोडक्ट लाईफ सायकल हे स्टेजेस आहेत. इंट्रोडक्शन स्टेज म्हणजे काय? Once the product has been developed, the product manager has to decide when he wants to introduce the product to the market. म्हणजे एकदा प्रोडक्ट तयार झालं की प्रोडक्ट मॅनेजर डिसाईड करतो की आपलं प्रोडक्ट बाजारामध्ये कधी उतरवायचं. टायमिंग ऑफ इंट्रोडक्शन इज अ क्रिटिकल डिसिजन सिन्स इट मे इन्व्हॉल्व द फेजिंग आउट ऑफ अनदर प्रोडक्ट फ्रॉम द मार्केट. म्हणजे बघा, त्याचं टायमिंग काय असलं पाहिजे. आपण एखादं प्रोडक्ट बाजारामध्ये उतरवतोय, आता हिवाळ्यात चालणाऱ्या गोष्टी उन्हाळ्यात उतरवून चालतात का? तर नाही, है ना. म्हणजे जर स्वेटर आपण उन्हाळ्यात विकायला गेलो तर कोणी घेईल का? तर नाही. स्वेटर हे थंडीच्या दिवसात म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर याच पिरियड मध्ये स्वेटर लोक विकत घेतात. उन्हाळ्यात कोणी स्वेटर विकत घेईल का? तर नाही. तर तसं आपलं प्रोडक्ट कोणत्या वेळेला मार्केटमध्ये उतरवायचं हे सुद्धा एक अतिशय महत्वाचं डिसिजन प्रोडक्ट मॅनेजर घेत असतो. When Nirma initially launched its washing powder in rural markets, Hindustan Lever never paid attention to it because it did not think that the rural market had that much potential and underestimate the rural population desire. म्हणजे बघा, निर्मा वॉशिंग पावडर निर्मा, ज्याला आपण जाहिरात आपण बऱ्याच वेळेस ऐकलेली आहे. तर निर्मानं जेव्हा पहिल्या वेळेस त्यांचं प्रोडक्ट बाजारामध्ये उतरवलं किंवा रुरल मार्केटमध्ये उतरवलं, तेव्हा हिंदुस्तान लिव्हरनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हिंदुस्तान लिव्हरला असं वाटलं की काय करणार हे प्रोडक्ट, म्हणजे आम्हाला कॉम्पिटिशन देऊ शकत नाही. परंतु आज सुद्धा आपण बघतो की
वॉशिंग पावडर निर्मा याची ऍड पण आज पण लागते आणि प्रोडक्ट पण खेड्यापाड्याने चांगलं चालतं. म्हणजे एक जस्ट एक्झाम्पल आहे की त्याचं टायमिंग काय आणि त्याला अंडर एस्टिमेट केल्यावर काय होऊ शकतं. आता हे झालं इंट्रोडक्शन स्टेज, म्हणजे आपलं प्रोडक्ट बाजारामध्ये उतरावं. त्याच्यानंतर ग्रोथ स्टेज. आता प्रत्येक प्रोडक्टची एक ग्रोथ स्टेज असते. इन दिस स्टेज द प्रोडक्ट इज ऍडव्हर्टाइज विगरसली बाय द कंपनी अँड ग्रोज रॅपिडली इन सेल्स. म्हणजे त्याचं जास्तीत जास्त मार्केटिंग केलं जातं, त्याचं ग्रोथ रॅपिडली होते त्या प्रोडक्टची. ते प्रोडक्ट लोक जास्तीत जास्त खरेदी करतात. थोडक्यात काय तर त्याचं सेल जास्त होतं. दिस इज अन इम्पॉर्टंट स्टेज वेअर द प्रोडक्ट इज आयदर ऍक्सेप्टेड ऑर रिजेक्टेड बाय द कस्टमर. आता ही ऍडव्हर्टाइजमेंट केली तर कधी कधी असे होते की जरी आपण ऍडव्हर्टाईज केली किंवा लोकांपर्यंत पोहोचलो, पण लोकांना ते प्रोडक्ट आवडेलच किंवा नाही ही शंका असते. कधी कधी आवडेल, कधी कधी आवडणारही नाही. हे प्रोडक्ट लोक आपलं प्रोडक्ट घेणारही नाही. तर दोन्ही कंडिशन प्रोबॅबिलिटी त्याच्यामध्ये असू शकते. आणि ऍक्सेप्टन्स विल कंटिन्यू टू सी अ ग्रोथ इन द सेल. म्हणजे बघा, लोकांनी जर प्रोडक्ट आपलं ऍक्सेप्ट केलं तर ती आपली ग्रोथ म्हणजे सेल वाढत. Thus, the growth phase is a critical phase, and companies must ensure that before they introduce a product, they have enough resources to see the product launch to success. म्हणजे काय, जेव्हा एखादी कंपनी आपलं प्रोडक्ट लॉन्च करते तेव्हा त्यांच्या डोक्यात ही गोष्ट असणं आवश्यक आहे की तेवढं आपल्याकडे मनुष्यबळ आहे का, तेवढं आपल्याकडे रिसोर्सेस आहे का, तेवढा आपल्याकडे पैसा आहे का, आपण त्याचं मार्केटिंग करू शकतो का, त्या प्रोडक्टची ब्रँडिंग करू शकतो का, ऍडव्हर्टायझिंग करू शकतो का, या सर्व गोष्टीचा विचार त्यामध्ये करणं गरजेचं आहे. आता या स्टेजचे फीचर्स काय आहेत? सेल्स आर रायझिंग रॅपिडली. कधी कधी असं होतं की एकदमच पीकला जातं, म्हणजे त्याचं एकदम प्रॉफिट वाढतं किंवा सेल वाढतं. प्रॉफिट अपिअर्स पीक अँड बिगिन टू डिक्लाइन जस्ट बिफोर द एंड ऑफ द पिरियड. म्हणजे एक त्याच्यामध्ये प्रॉफिट वाढतं अचानक. मॅच्युरिटी स्टेज काय? इंट्रोडक्शन ऑफ द प्रोडक्ट इज अ पिरियड ऑफ रॅपिड ग्रोथ वेन द सेल्स इन्क्रीज. बघा, म्हणजे इंट्रोडक्शन केल्यानंतर त्याची रॅपिड ग्रोथ झाली, आपण ग्रोथ स्टेज पण बघितली. पण त्याच्यानंतरची अतिशय महत्वाची स्टेज येते की बट ऍट द टाइम पासेस मोर अँड मोर कॉम्पिटिटर्स एंटर द मार्केट विथ सिमिलर प्रोडक्ट्स. म्हणजे आपण जेव्हा निरमा बाजारामध्ये आला, वॉशिंग पावडर निरमा कंपनीचं जे काय वॉशिंग पावडर आहे ती बाजारामध्ये आली, त्याच्यानंतर तेवढ्यावरच राहिलं का? तर नाही, हजारो कंपन्यांनी त्यांची वॉशिंग पावडर बाजारामध्ये उतरवली. म्हणजे कॉम्पिटिशन वाढत जाते. एक स्टेज अशी येते की तुमच्या प्रोडक्टसाठी कॉम्पिटिशन वाढत जाते. आज पुणे सहकारी बँकेला फक्त पुणे सहकारी बँक आहे का? भले बँक आपली खूप वर्षाची जुनी बँक आहे, परंतु आज मार्केटमध्ये हजारो अशा प्रायव्हेट बँका आहेत, सहकारी बँका आहेत, त्या मार्केटमध्ये उतरल्या आणि ग्राहकाला चांगल्या सेवा देतात. म्हणजे पुणे सहकारी बँक असेल किंवा ठाणे असेल, ते पण चांगल्या सेवा देतच आहेत, परंतु त्यांच्याही पेक्षा काही चांगल्या सेवा देत असतील प्रायव्हेट बँका किंवा सहकारी बँका दुसऱ्या. म्हणजे कॉम्पिटिशन वाढलेली आहे मार्केटमध्ये, थोडक्यात सांगायचं तर. एक मॅच्युरिटी स्टेज अशी येते की आपलं प्रोडक्ट जे आहे त्याला कॉम्पिटिशन तयार होते. सेल इज देन डिवायडेड अमॉंग मेनी प्रोडक्ट्स. म्हणजे बघा, मग आपले ग्राहक काय होतात, दुसऱ्या कंपनीकडे जातात किंवा दुसऱ्या बँकेकडे जातात. त्यांना तिथल्या सेवा आवडतात, तिथले त्या दुसऱ्या कंपनीचे प्रोडक्ट्स आवडतात. पार्ले बिस्किट आपण लहानपणी खूप खायचो, पण आजकाल आपण पार्ले बिस्किट जास्त खातो का? तर नाही. आपल्याला ओरिओ आहे ना, म्हणजे बॉर्बन असे वेगवेगळे बिस्किट आपल्याला आजकाल आवडायला लागले. थोडक्यात काय, पार्लेजीचे ग्राहक दुसऱ्या कंपनीकडे अट्रॅक्ट झाले, म्हणजे कॉम्पिटिशन वाढली थोडक्यात. तर एक मॅच्युरिटी स्टेज येत असते प्रत्येक प्रोडक्टला. ड्युरिंग दिस फेज दोज कस्टमर्स फ्रॉम द टोटल टार्गेट सेगमेंट हु आर द अर्ली मेजॉरिटी बिगिन टू यूज द प्रोडक्ट. आता या स्टेजचे हे काय आहेत म्हणजे तर रिड्युसिंग प्राइसेस, याच्यामध्ये किमती कमी कराव्या लागतात. एनहान्सिंग द व्हॅल्यू प्रपोजन्स ऑफ दर मार्केट, लॉन्चिंग कंझ्युमर स्कीम्स. म्हणजे काहीतरी त्यांना तुम्ही अशी जर स्टेज येत असेल किंवा ग्राहक आपल्याकडे अट्रॅक्ट होत नसेल किंवा व्यवहार आपला थांबला असेल, संथ चालला असेल, तर काय करावं लागतं? डिस्काउंट द्यावं लागतं ग्राहकांना, काहीतरी ऍडव्हर्टायझिंग करावी लागते, चॅनल्स बदलावे लागतात मार्केटिंगचे. त्याच्यानंतर काय, चौथी स्टेज डिक्लाइन स्टेज. डिस्पाइट द कंपनीज बेस्ट एफर्ट्स इन द ग्रोथ इन सेल्स अँड प्रोडक्ट बिगिन्स टू स्लो डाऊन अँड प्लेच्यू. म्हणजे काय, जरी कंपनीने भरपूर प्रयत्न केले तरी एक स्टेज अशी येतेच की तुमच्या प्रोडक्टला डिमांड कमी होते आणि तुमच्या कंपनीच्या सेलला उतरती काढायला लागते. म्हणजे लोक खरेदी करायला तयार होत नाही किंवा दुसऱ्या कंपनीकडे ग्राहक गेल्यामुळे त्या कंपनीचा जो सेल आहे तो डिक्लाइन होतो. दिस मे हॅपन ड्यू टू द प्रोडक्ट बिकमिंग आउटडेटेड अँड न्यूअर प्रोडक्ट्स बिकमिंग अवेलेबल.
म्हणजे काही इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट बाजारामध्ये एकतर आलेले असतात. स्क्रीन टचचे मोबाईल आजकाल आलेले आहेत, आपण सर्वजण वापरतो. त्याच्यामुळे बटनच्या मोबाईलला लोक प्रेफरन्स देत आहेत का, तर नाही. एक एक काळ असा असायचा की नोकियाचा मोबाईल म्हणजे वा वा, म्हणजे तो माणूस खूप मोठा, असं अशी कंडिशन होती. परंतु आज तसं आहे का, आज ऍपल सुद्धा एकदम नॉर्मल गोष्ट आपल्याला वाटते, है ना. तर हे बदलत्या काळानुसार या गोष्टी होत आहेत. म्हणजे एखाद्या कंपनीची जो काही सेल आहे तो डिक्लाइन होतोच काही काळानंतर. It may also happens because of the new technology becoming available. As we know, when mobile phones were introduced, they were large, bulky, and did not have much backup. आज आपण बघतो की एक काळ असा होता की आपण 19 रुपयाचं व्हाउचर घ्यायचो 100 MB रिचार्जसाठी, आणि आज आपण मोबाईलमध्ये 2.5 जीबी डेटा आपल्याला असतो. 5G अनलिमिटेड डेटा आपण वापरतो. म्हणजे कसं बदलत गेलेलं आहे ते आपण बघू शकतो याच्यामुळे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की बऱ्याचशा अशा मोबाईल कंपन्या सुद्धा आहेत की ते ज्या चांगल्या, त्यांचं मार्केट चांगलं चाललं, परंतु नंतर त्यांचं मार्केट डिक्लाइन झालं. आता बघा, म्हणजे ही ही एक डिक्लाइन स्टेज आपण याला म्हणू शकतो. ऍप्लिकेशन ऑफ द प्रोडक्ट न्यू 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 लाईफ सायकल. आता याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा पार्ट आहे प्रोडक्ट मिक्स. द प्रोडक्ट मिक्स इज अ टोटल व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स ऑफ फर्म सेल्स. सम फर्म्स विल सेल जस्ट वन प्रोडक्ट, while others will sell a large number of different products. आता बऱ्याचशा कंपन्या अशा असतात की त्यांचं एकच प्रोडक्ट असतं. मी जसं सांगितलं, बजाजच्या आज हजारो प्रोडक्ट्स आहेत, गोदरेजचे हजारो प्रोडक्ट्स आहेत. बजाज इस्त्री विकतं, टीव्ही विकतं, एलईडी विकतं, लाईट विकतं, एलईडी लाईट्स विकतं. अशा हजारो प्रोडक्ट्स आहेत, आणि काही काही कंपन्या त्यांचं एकच प्रोडक्ट सुद्धा असू शकतं. म्हणजे बघा, सॅमसंग प्रोडक्ट्स मिक्स इन्क्लूड्स मोबाईल फोन, नोटबुक्स, टॅबलेट्स, टेलिव्हिजन्स, फ्रीज, मायक्रोवेव्ह, प्रिंटर्स, मेमरी कार्ड्स, है ना. सॅमसंगचे सुद्धा आज हजारो प्रोडक्ट आपल्याला अवेलेबल आहेत. Firms should select their product mix carefully, as they will need to generate a profit from each product in product mix. आता हे प्रोडक्ट मिक्स का गरजेचं आहे? बऱ्याचशा वेळेस असं होतं बघा की एखाद्या कंपनीचं इलेक्ट्रॉनिक्स पण आहे आणि कॉस्मेटिक पण आहे. तर इलेक्ट्रॉनिक मध्ये त्यांना भरपूर फायदा होतो आणि कॉस्मेटिक त्यांचं चालतच नाही. मग ते कॉस्मेटिकचा जो काही लॉस आहे तो इलेक्ट्रॉनिक्स मधून भरून निघतो. म्हणजे असंही होतं बऱ्याच वेळेस. मग याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? प्रोडक्ट मिक्सवर काम करणं गरजेचं, जेणेकरून त्यांचं प्रत्येक प्रोडक्ट चालेल. म्हणजे इकडचा जो प्रॉफिट झालेला आहे तो त्या लॉस भरून काढण्यात वाया जाऊ नये किंवा त्याच्या कमी जाऊ नये. तर दोन्हीकडून प्रॉफिट ऍटलिस्ट कमी का असेना, पण चांगलं प्रॉफिट व्हावं त्याच्यातून. तर याच्यासाठी प्रोडक्ट मिक्स वरती काम करणं गरजेचं आहे. हे बघा, आता प्रोडक्ट मिक्सचं एक चांगलं एक्झाम्पल. इट इन्क्लुड्स ऑल द प्रोडक्ट्स दॅट आर सोल्ड बाय अ कंपनी. एखादी कंपनी काय काय प्रोडक्ट्स तयार करते आणि विकते, तर ते तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती. लाइटिंगचं प्रोडक्शन असेल, वायर अँड केबल असेल, एखादी इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सची कंपनी असेल, त्याच्यामध्ये काय काय असतं? वायरिंग डिव्हाइसेस असेल, सर्किट प्रोटेक्शन इक्विपमेंट्स, बॉक्सेस, युटिलिटी प्रोडक्ट्स, वायर कनेक्टर्स, फास्टनर्स, टर्मिनल्स, है ना, कंडक्टर्स, इंडस्ट्रियल मोटर्स, कंट्रोल्स, डिस्ट्रीब्युशन इक्विपमेंट, स्विच गिअर्स अँड अदर्स. असे वेगवेगळे. आज आपण चाकण एमआयडीसी मध्ये गेलो किंवा रांजणगाव एमआयडीसी मध्ये गेलो, तिथे सुद्धा आपल्याला बऱ्याचशा कंपन्या दिसतील की एकच कंपनीचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. वायरिंग, आपले जे टायर मध्ये जी तार असते ती तार बनवते एखादी कंपनी, तीच कंपनी टायर बनवते. असे वेगवेगळे प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये तयार होतात. तर प्रोडक्ट मिक्स म्हणजे काय, तर थोडक्यात एकच कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स तयार करते, त्याचं प्रोडक्शन करते. असं टाइम आपला टाइम होत आलेला आहे, ऑलरेडी झालेला आहे. तर ठीक आहे, 7-8 स्लाइड राहिलेल्या आहेत त्याच्या, ते आपण पुढच्या सेशन मध्ये बघू, आणि आणखी एखादा महत्वाचा टॉपिक आपण पुढच्या याच्यामध्ये बघू आणि आपलं सिलेबस एंड करू, कारण आपल्याकडे आता वेळ नाही जास्त. ठीक आहे.